एक गरीब शेतकरी होता. नाव होतं गणू. गणू रोज खूप कष्ट करायचा, पण तरीही त्याच्या घरात नेहमी दारिद्र्य. आई आजारी. घरात औषधासाठीही पैसे नाहीत. एक दिवस आईची तब्येत खूपच बिघडली. डॉक्टर म्हणाले, आता काही तासच उरलेत. गणू पूर्णपणे तुटला. डोळ्यात अश्रू, मनात एक झाक, स्वामी, तुम्ही खरंच असाल तर माझ्या आईला वाचवा. मी काही मागणार नाही, फक्त आईला वाचवा. तो रडत रडत झोपून गेला. रात्री त्याला स्वप्न पडलं. एक तेजस्वी व्यक्ती त्याच्या समोर उभी. डोळ्यात करुणा, चेहऱ्यावर दिव्य तेज. ते म्हणाले, घाबरू नकोस. उद्या सकाळी घराच्या मागे जे जुने झाड आहे त्याखाली खोद. गणू उठला. घामाने अंग ओलं, पण मनात आशा निर्माण झाली. सकाळी तो लगेच त्या झाडाकडे गेला आणि खोदायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्याला एक छोटासा डबा सापडला. डब्यात काय होतं माहीत आहे? सोन्याचे नाणे आणि एक छोटीशी चिठ्ठी. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, भक्ती आणि विश्वास कधी वाया जात नाही. गणू धावत घरी गेला. आईला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. काही दिवसांनी आई पूर्णपणे बरी झाली. गणू रोज स्वामींचं नाव घेऊ लागला, कारण त्याला समजलं होतं, स्वामी कधीही भक्ताला एकटं सोडत नाहीत. फक्त विश्वास ठेवायला हवा. तुम्हाला पण स्वामींवर विश्वास आहे का? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा.